समाजाप्रती आपुलकी आणि मुक्या प्राण्यांविषयी विशेष प्रेम जपणारे युवा उद्योजक अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईत नाईक समर्थकांच्या वतीनं सेवेतून शुभेच्छा हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला. विविध सामाजिक ठिकाणी जाऊन गरजूंना मदत करत हा दिवस माणुसकीचा उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात कोपरखैरणे येथील माथाडी रुग्णालयातून करण्यात आली. येथे रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटल्याचे पाहायला मिळाले. अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त नाईक समर्थकांच्या वतीनं माथाडी हॉस्पिटल कोपरखैरणे नवी मुंबई या ठिकाणी फळ वाटपचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी प्राण्यांवरती त्या ठिकाणी अंबानी कुटुंब त्या ठिकाणी प्रेम करणारे कुटुंब माणसांवरती करतातच, परंतु प्राण्यावरती सुद्धा त्यांचं तेवढंच प्रेम आहे. असं अनंत अंबानी यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी नव्या मुंबईच्या वतीनं आम्ही प्रार्थना करतो. अनंत अंबानी एक सामाजिक क्षेत्रामध्ये देशामध्ये त्यांचं त्या ठिकाणी काम झालं आहे. आम्ही अनेक प्रकल्प बघतो की देश सेवा, आणि म्हणूनच त्या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये आज त्यांचा वाढदिवस साजरा त्या ठिकाणी होतो आहे. आणि देश सेवा त्यांच्या हातून घडावी अशीच आमच्या नवी मुंबई शहराच्या वतीनं देशाच्या वतीनं प्रार्थना आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही चे समर्थक आहोत. माथाडी हॉस्पिटल कोपरखैरणे या ठिकाणी आम्ही फळवाटपचा कार्यक्रम त्या ठिकाणी केलेला आहे. हे फळवाटप आम्ही नाईक समर्थक यांच्या वतीने करत आहोत. अनंत अंबानी हे प्राण्यांवरती प्रेम करणारे एक महाराष्ट्र म्हणजे आपल्या देशातील एक चांगलं व्यक्तिमत्व असून आज त्यांनी आपल्या देशामध्ये त्यांचं म्हणजे खूप कार्य आहे. यांचं कार्य असंच पुढे चालू राहो आणि यांचं कार्य आमच्या नवी मुंबईसाठी चांगलं होत जावं हीच इच्छा आहे. त्यानंतर वाशी येथील महापालिका रुग्णालयातही रुग्णांना फळांचं वितरण करण्यात आले. समर्थकांनी रुग्णांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. अनंत अंबानी हे उद्योजक आहेत, परंतु त्याने आता जो समाजसेवेचा वारसा घेतलेला आहे त्या वारशाच्या अनुषंगाने नाईक समर्थकांच्या वतीने आम्ही आज महानगरपालिका रुग्णालय वाशी येथे रुग्णांना मोफत फळं वाटप हा कार्यक्रम आम्ही उपक्रम हाती घेतला आहे. आणि त्या माध्यमातून आणि आज आम्ही सर्व नाईक समर्थकांनी येथे फळं वाटप केलेलं आहे. असाच वारसा, समाजसेवेचा वारसा आणि प्राणी संवर्धन या माध्यमातून जे अनंत अंबानीने आज इथे चालू केलेला आहे सर्व उपक्रम, तर हाच उपक्रम त्यांच्या आयुष्यात, पुढील आयुष्यात त्याने अनेक वर्ष चालू ठेवावे आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा. नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सर्व नाईक समर्थक किंबहुना नाईक कुटुंबियावर प्रेम करणारे आम्ही सर्व सामाजिक क्षेत्रातले सर्व लोक एकत्रित जमून आज अनंत अंबानीजी यांचा वाढदिवस आहे. त्यांना प्रथमतः वाढदिवसाच्या खूप खूप आम्ही शुभेच्छा देतो. आणि खरं तर पुणे शहरामोहरा बदलण्यामध्ये आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांची महत्त्वाची भूमिका या शहरामध्ये राहिलेली आहे. आणि मग आम्ही आज या ठिकाणी सर्व नाईक समर्थक किंबहुना नाईक साहेबांवर प्रेम करणारे लोक अनंत अंबानींच्या वाढदिवसानिमित्त आज महापालिका हॉस्पिटल असेल किंबहुना माथाडी हॉस्पिटल असेल, तसेच अनाथ आश्रम असतील, वृद्धाश्रम असतील, किंबहुना त्या ठिकाणी इतर वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही राबवण्यात या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे खरोखर गोरगरीब लोकांपर्यंत या सगळ्या सुविधा कशा प्रकारे पोचतील तो आमच्या परीनं पोचवण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही आज नवी मुंबईमध्ये ऐरोली असेल, कोपरखैरणे असेल, वाशी असेल, सानपाडा असेल, नेरूळ असेल, या सर्व विविध भागांमध्ये आज हे सगळे कार्यक्रम आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आज इथं आयोजित केलेले आहेत. आणि याचा फार मोठ्या प्रमाणावरती मी म्हटलं तसं की वृद्धाश्रमातल्या लोकांना, अनाथाश्रमातल्या या ठिकाणी विद्यार्थ्यांना किंबहुना या सर्व गरजू पेशंटना याची नक्कीच मदत होईल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो. खरं तर आज अनंत अंबानी हे अतिशय तरुण, तडफदार आणि एक उगवतं
सामाजिक काम करणारं नेतृत्व म्हणून आज या ठिकाणी आपणास पुढे येताना दिसतंय. खरं तर आज आपण बघितलं तर फार मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं असेल सर्वसामान्य गरीब लोकांना क्रिकेट पाहायला घेऊन जाणं स्टेडियममध्ये, माध्यमातून विविध उपक्रम राबवणे, त्याचप्रमाणे त्यांच्या वेगवेगळ्या एनजीओच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. त्याप्रमाणे एकूणच आपण बघितलं आज प्राणी मात्राविषयी असलेलं त्यांचं प्रेम हे सर्वश्रुत आहे, सर्वज्ञात आहे आपल्याला, आणि या सामाजिक उपक्रमामध्ये आम्हालाही त्यांनी सहभागी करून सानपाडा येथील वात्सल्य ट्रस्टमध्ये सर्वात भावनिक वातावरण पाहायला मिळाले. येथे बालिकाश्रम व वृद्धाश्रमातील रहिवाशांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे बालिकाश्रमातील मुलींनी अनंत अंबानी यांच्यासाठी गाणे सादर करत त्यांना सांगीतिक शुभेच्छा दिल्या. या सुरेल सादरीकरणानं उपस्थितांची मनं जिंकली. अनंतजी अंबानी त्यांनी आज आपल्या कार्यातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर समाजाच्या लोकांसाठी त्यांनी बरेच काही केलेलं आहे. मूक जनावरांसाठी, प्राण्यांसाठी त्यांनी वंतारासारखं माध्यमातून त्यांच्यासाठी म्हणजे दया, प्रेम वगैरे जगाला दाखवून दिलेले आहे. आणि खरं तर म्हणजे या तरुण पिढीसाठी अनंतजी अंबानी यांच्या एक प्रेरणास्थान आहेत. ते त्यांच्या माध्यमातून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी तरुण पिढीला आहे. म्हणून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज अन्न वाटप आपल्या वात्सल्य ट्रस्टमध्ये केलेलं आहे. अनंतजी अंबानी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर ऐरोली येथील प्रेमदान वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालवत त्यांच्या अनुभवांना ऐकण्यात आले. तसेच त्यांना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला. या उपक्रमातून समाजसेवा, संवेदनशीलता आणि माणुसकीचा सुंदर संदेश देण्यात आला. अनंत अंबानी यांच्या कार्याला साजेसा असा हा सेवा उपक्रम नवी मुंबईत प्रेरणादायी ठरला असून सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ करणारा ठरला आहे. Hi, hello, Anand. Happy birthday to you. Many, many happy returns of the day. Here in Premdan, we see so many people who. अनंत अंबानी यांचा आज वाढदिवस संपूर्ण भारत देशामध्ये होत आहे. आज नवी मुंबईमध्ये आम्हाला हा वाढदिवस साजरा करताना मनापासून आनंद होतोय. आज या वाढदिवसा निमित्तानं त्या प्रेमदानला भेट दिली, त्यांना भेटवस्तू दिली. परमेश्वराला प्रार्थना आहे की अशा उद्योगपतींना उदंड आयुष्य देवो आणि भारताची सेवा करण्याची संधी मिळो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. आपकी आवाज, आपकी खबर. जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.